अनु, ए अनु, अगं मला भूक लागली आहे. मला गरम गरम उपमा करून दे ग बाई. नाही तर असं कर, दडपे पोहेच कर. खूप दिवस झाले खाल्ले नाहीत ग मी. आई ग. अनु, ए अनु, कुठे गेली? अनु, सीमा, ए सीमा. घरात दोन दोन सुना आहेत पण एकही कामाची नाहीत. कुठे गेल्यात फिरायला कुणास ठाऊक. आई गो. काय झालं आजी? अगं काय होणार, भूक लागली मला. तुझ्या आईला एवढ्या हाका मारते पण ती बाहेरच येत नाहीये. अगं आई बाबांबरोबर बाहेर गेलीये. मग ती तुझी काकू, ती पण त्यांच्याबरोबर गेली फिरायला. काकू घरी नाहीये. ती घरात असती तर मी एवढ्या तिला हाका मारते, मग बाहेर नसती का आली ती? काकू घरी नाहीये, मग गेलीये कुठे? तर तू का उभी आहेस? जा ना बाई, किचन मध्ये काय असेल ना ते आण, मला खूप भूक लागली आहे. आणते आणते. आई गो, कावळे नुसते ओरडतायत पोटात. सारखी भूक लागते, मला काय कळत नाहीये. काय का आहे का? कुठे आहात? ती तिकडे गेली. तू थांब, मी आलेच. अविनाश भाऊजी, म्हणजे ही दोघं घरी कोणालाही न कळवता इथे व्हॅलेंटाईन्स डे साजरा करतात. या अनुचा एवढा राग करतात अविनाश भाऊजी, तरी आज तिला घेऊन आलेत. आणि माझा नवरा, ज्याला कशाशीच काहीच पडलं नाहीये. नाही नाही, मी हे होऊ देणार नाही. अनु, तुला काय सेलिब्रेट करायचंय ना ते कर. नाही तुझ्या आनंदावर विरजण घातलं ना तर बघच. नमस्कार नमस्कार. इथं जमलेल्या सर्व तरुण कपल्सचं मनापासून नमस्कार. नाही, मला मान्य आपण सगळे 40शीला आलोत, पण म्हणून काय झालं, आपण तरुण आहोतच की. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज 14 फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस. नाही, मला मान्य हा काही आपला सण वगैरे नाहीये, अहो पण प्रेमाचा दिवस तर आहे ना. आणि हा प्रेमाचा दिवस प्रत्येकाचा आहे, नाही का? हो. आपल्यापैकी प्रत्येकाच्या लग्नाला 15 ते 20 वर्ष झालेली आहेत. या 15 वर्षामध्ये आपण आपल्या पार्टनर्स बरोबर जेल झालेलो आहोत, मिसळून गेलेलो आहोत. अगदी दुधात साखर मिसळावी ना तसं. या सगळ्या प्रवासामध्ये कधी तिखट कधी गोड आठवणी आपल्या बरोबर आलेल्या आहेत. भांडणं झालेली असतात, अगदी टोकाची भांडणं झालेली असतात. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही असं म्हणणारे आपण. गेला सोडत, माझं तुझ्या वाचून काही अडत नाहीये. मरेपर्यंत तुझं तोंड बघणार नाही, इथं पर्यंतचा भांडणाचा प्रवास आपण करतो. पण एकदा का राग शांत झाला की मग मात्र आपण आपल्या पार्टनरच्या गोडीमध्ये येतो. बरोबर ना? बरोबर. तर आज आपण त्या प्रत्येकाच्या प्रवासाचा आणि त्या गोड आठवणींना उजाळा देणार आहोत. आणि त्या खेळाचं नाव आहे रॅपिड फायर राऊंड. तर तो खेळ असा असणार आहे
की तुमच्यामधल्या प्रत्येक कपलला मी स्टेजवरती बोलावणार आहे आणि एकमेकांच्या आयुष्याविषयीचे प्रश्न विचारणार आहे. जे कपल कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्तरं देणार आहे ते कपल ठरणार आहे आजच्या इव्हिनिंगचे विनर. तर मग तुम्ही सगळे तयार आहात ना? वाच ना आता किती वेळ सर्कस बघायची. चल ना घरी जाऊया. हो असं काय करताय? किती छान बोलतायत सगळे. हे छान आहे. हो काय झालंय तुझ्या लायकिंगला? हो नाही नाही, चल चल, मला बोर व्हायला लागलंय. असं करू नका, बसूया ना थोड्या वेळ. अरे काय थोड्या वेळ बसूया. हे काम धंदे नसलेली माणसं आहेत ही. पट्टीन पे म्हणून आले ते. आकल्यात काय ना शिवशिवशू नाही. चल चल जाऊ घरचं. हो असं मधून कसं उठून जायचं? का नाही जाऊ शकत? नाही नाही, ते बरं दिसत नाही. ए हं. मी निघतोय, तुला यायचं तर माझ्या बरोबर ये, नाही तर ये रिक्षाने. हो असं काय मला करतात? नाही. ऐका ना ये असं. तर पुढचं कपल आहे अनुप्रिया आणि अविनाश पाटकर. अहो हं. चला आता. दारापर्यंत पोहोचलोय, चला. नाही स्टेज पर्यंत चला ना. असं कर, सगळे बघतायत. कशाला जायचंय? असं करू नका, ते आपलं नाव घेत आहेत. मिस्टर आणि मिसेस पाटकर, मी तुम्हाला स्टेजवर येण्याची विनंती करते आहे. चला चला. मिस्टर आणि मिसेस पाटकर, मी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहे. बघूया तुम्हाला एकमेकांबद्दल खरंच किती माहिती आहे.